आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप पैसे खर्च करावे लागतात असंही नसतं. म्हणजे आता बघ, तू म्हणतेस हा एवढा खर्च करायचा, तो फक्त जगाला दाखवण्याकरता की मी नवीन मम्मा आणतीये म्हणून खर्च करायचा आहे का? मग तू, मी, बर्फी आणि तुझी होणारी मम्मा आपल्या सगळ्यांना कुठेतरी लांब फिरायला जाण्याकरता खर्च करायचा आहे. तूच सांग. म्हणजे आपण चौघं फिरायला जायचं? हो, म्हणजे काय? प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस. ये डॅडी, चांगली आयडिया आहे. मग मी सगळी ऑर्डर कॅन्सल करते. जा लगेच करून टाक. दादा, फक्त एक घोडा ठेवू का? मला छान वाटेल घोड्यावर बसायला. दिवसभर कामाच्या व्यापात आपल्याला बोलायलाच मिळालं नाही समीर. तुम्ही बाबांसोबत गेला होता ना सकाळी? काय म्हणाले ते? जे काय बोलले त्याचाच विचार करतोय. का कोणास ठाऊक, मला त्यांचं म्हणणं पटायला लागलंय आता. समीर, काय बोलताय तुम्ही? ताईच्या लग्नाचा निर्णय घेताना तुम्ही माझ्या पाठीशी होता, मग आता हे काय बोलताय? बघू, तसं नाही. एक बाप म्हणून त्यांना जे वाटतंय. तुम्ही आता बाबांची भाषा बोलताय. हे बघा, एक बाप म्हणून त्यांना जे काही वाटतंय ते योग्यच आहे, ते चुकीचे असं नाही म्हणत आहे मी. पण माझं म्हणणं एवढंच आहे, ताईची आत्ताची परिस्थिती, वय, भावना हे सगळं बघता तिच्या आयुष्यात एक चांगला जोडीदार येणं महत्वाचं आहे. आणि तिला जर अजिंक्य आवडत ओवी, एक मिनिट, हे सगळं मला का समजावतेस तू? हे सगळं मला माहित आहे, म्हणून या सगळ्यात आपण एकत्र आहोत ना. हे बघ, मला आपलं म्हणणं पटतंय, पण बाबांची बोलल्यानंतर मला त्यांचंही म्हणणं पटायला लागलंय. आणि म्हणून राऊंड राऊंड मी विचार करतोय की आपण लग्नासाठी जे काही घाई करतोय त्यासाठी थोडा वेळ द्यावा. नाही समीर, हे बघा, आत्ता वेळ घालवायला नको. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विरोध होऊन ताई खचली तर ती पुन्हा लग्नाला उभी नाही राहणार. आणि लग्न करणं हा डिसिजन असा नाहीये ना की जो परत परत घेता येईल. म्हणून सांगते, जोवर वृंदाताई या निर्णयावर खंबीर आहे तोवर तिचं लग्न लावलं पाहिजे, नाहीतर ती या लग्नाला तयार नाही होणार. ओवी, तुझं सगळं बरोबर आहे, पण मी काय करू? एक बाप समोर असताना त्याच्या मुलीचं कन्यादान करण्याचं धाडस मी कुठून आणू? सांग मला. रोवायचंय? घट्ट बांधा. पण हो हो. होवी, आज मुहूर्तमेढ रोवली जाते, पण बाबा कुठेच नाही येत या सगळ्यामध्ये. ताई, बघ, भलेही ते आत्ता इथे नसते, खरं तर त्यांनी इथे असायला हवं होतं, पण माझ्यावर विश्वास ठेव. मुहूर्तमेढ जर लग्नाचा पाया आहे तर कन्यादान कळस आहे. तोपर्यंत ते नक्की मनापासून येते. हो, ते बाबा आहेत, मुलीच्या आनंदात सहभागी होणारच. वृंदा, तू आता या सगळ्याचा विचार न करता एकदम आनंदी राहा.
पोळण घे आता. दोन्हीकडे लावा. अंडा कळशीला दोन्हीला हळद कुंकूला. चला मुहूर्त मेढ तर रोवली गेली बाई. आता बरीच काम आहेत लग्नाची. त्याला सुरुवात करूया. 3 दिवसावर लग्न आलंय. हा बाई किती काम आहेत. हो घाई करायला हवी. हा घाई नाही करायची. शांत डोक्याने कामं करायची, नाही तर गडबड होते आभा. हो बाई, सगळी कामं शांत डोकं ठेवूनच करावी लागते. कोण बोलतोय बघा. अरे ए विषय वळवू नको उगाच. चला बाकीची कामं करायची अजून. हळद कुटायची आहे. हळकुंड आणलीस कर. हो आणून ठेवली आहेत. हा चल. आणि बाकी बरीच काम आहेत. मी सांगते एक एक. चला. बरं ताई, तुझी बॅग भरणं, बर्फीचं सामान सॉर्ट करणं हे सगळं पण करावं लागेल. आणि कुठल्या विधीला तू कुठल्या साड्या नेसणार आहेस हे पण आज आपण सगळ्या जणी ठरवून टाकूया. हो. आणि हा माझी मैत्रीण येणार आहे मेहंदी काढायला. ती विचारत होती किती वाजता यायचंय ते सांगा. ते महत्वाचं बाई. हो हो. आणि सगळ्यात महत्वाचं, बस्ता बांधायला कधी घ्यायचंय? अरे आजच जावं लागेल ग. हो हो जावं लागेल आजच. बघा कुठे जायचं काय जायचं ते ठरवा तुम्ही. हा पण जावं लागेल. खूप काम आहेत बाई. हा प्रकाश, मी तुला फुल पेमेंट केलंय बघ. हा सगळं सामान वेळेत पोहोचलं पाहिजे. काही गडबड करू नकोस. बाय. चहा. अगं खरंच गरज होती, पण मी सांगितलं नव्हता. थँक्यू. अरे मी तर फक्त न मागता चहाच आणलाय तुझ्यासाठी. तू आणि ओवी माझ्यासाठी जे काही करताय त्याला काय म्हणू मी. जबाबदारी म्हण किंवा तुझ्याबद्दल आमच्या मनात असलेलं प्रेम. म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. ती जबाबदारी आणि प्रेम म्हणून आम्हाला खरंच मनापासून वाटतंय तुझ्यासाठी हे सगळं करावं. मला त्याच विषयी थोडस बोलायचंय तुझ्याशी. हा बस बोल. कसं आहे ना समीर, तुझं आणि ओबीचं लग्न झाल्यानंतर तुझं जे काही वागणं होतं ते बघून बाबांच्या मनात तुझ्याविषयी खूप वाईट प्रतिमा निर्माण झाली होती. पण आता तुझ्याच चांगल्या वागण्याने त्यांच्या मनात तुझ्याविषयी खूप चांगलं मत निर्माण झालंय. आता तुझं आणि बाबांचं नातं फक्त जावई आणि सासरा असं न राहता बाप मुलाचं झालंय. असं असताना त्यांच्या विरोधात जाऊन तू माझ्या बाजूने उभा राहतोस. अशाने त्यांच्या मनात तुझ्याविषयी जे काही चांगलं मत निर्माण झालंय त्याला तडा जाऊ शकतो. अरे खूप मोठा धोका पत्करतोस. आणि का तर माझ्या आयुष्यात सुख यावं म्हणून. वृंदा, आता तू जे काही बोललीस ना त्यातला शब्दानी शब्द खराय, पण हे सगळं करणं गरजेचं आहे. कारण प्रश्न तुझ्या आयुष्याचा. आणि माझं म्हणशील तर माझ्यावर ज्या ज्या वेळी अशी जबाबदारी आली त्यावेळी मी ती जबाबदारी पार पडण्यात कमी पडलो. कदाचित मला देवाने दुसरी संधी दिलीये आणि मला खरंच ती गमवायची नाहीये का. माझ्या सख्ख्या बहिणीच्या बाबतीत मी योग्य निर्णय नाही घेऊ शकलो. तिच्या संसाराच्या बाबतीत चुकलो. मी हे सगळं काय उघडत नाहीये, पण त्या सगळ्याचा विचार करता आता कदाचित ऋण चुकवण्याची वेळ आलीये असं मला वाटतंय. मी जबाबदारी कर्तव्य म्हणून जे जे नाही करू शकलो ना ते सगळं मी आत्ता करणार आहे. तुला माझी बहीण समजू करू देशील ना.
किती वेळ द्या ना तेच हा? ना. मुक्ता आभा चला लवकर, बस्ता बांधायला जायला उशीर होतोय. अगं या आल्या आल्या बस. किती उशीर होतो जायचं. ऐका 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 महाले वाडकर मंडळी ऐका, लग्नाची पत्रिका आलेली आहे. आल्या? अरे वा. एक नंबर काम झालं बाई. चल आबा वाचून दाखव लवकर. अहो पण निघायचं ना आपल्याला. पत्रिका वाचायला किती वेळ लागतोय, पटकन वाचून दाखव बाई. बर द्या. ऐका. गजानन प्रसन्न, श्री त्र्यंबकेश्वर प्रसन्न, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आमच्या येथे श्री कृपे करून आमची सुकन्या ची चौका वृंदा श्री अशोक दत्तात्रय वाडकर यांची सुकन्या ची अजिंक्य ऍडव्होकेट श्री प्रकाश राजाराम मांडलेकर यांचे सुपुत्र यांचा शुभविवाह मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12:44 या शुभमुहूर्तावर करण्याचे योजले आहे. सप्तपदीची 7 पावले, गुंफल्या नात्यांच्या गाठी यायलाच हवंय तुम्हाला वधूवरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी. हीच विनंती. आपले स्नेहांकित श्री समीर अनंत महाले, सौ ओवी समीर महाले, श्री आकाश अनंत महाले, सौ मुक्ता आकाश महाले, श्रीमती आश्लता अनंत महाले. बाई मी पण कुमारी आबा अशोक वाडकर, समस्त वाडकर महाले परिवार व आप्तेष्ट. निमंत्रक अशोक वाडकर. आणि सगळ्यात महत्वाचं किलबिल परिवार. लग्नाला यायचं हा. गोदावरी आणि आयुष. छान झाली आहे पत्रिका आबा, है ना? माझं पण नाव टाकलं बाई. वृंदा पहिली पत्रिका तूच देवाजवळ ठेव ना राजा. जा. बाबा थांबा. आबा असं काय आधी देवासमोर ठेव असं त्यांनी सांगितलं ना. बाबा ज्यावेळी आई गेली त्यावेळी देव नाही, तुम्ही माझ्यासाठी धावून आला. जेव्हा जेव्हा मला लागलं, खुपलं, मला रडायला आलं, त्यावेळी तुम्ही होतात माझ्यासाठी. मी देवाची पूजा केली, भक्ती केली, सगळं केलं देवाचं. पण ज्यावेळी मला गरज होती, मी दुःखात होते, त्यावेळी तुम्ही सावरलत मला. तुम्ही माझ्यासाठी उभे राहिला. त्यामुळे जसं माझ्या प्रत्येक दुःखात तुम्ही माझ्यासाठी उभे होतात, धावून आलात माझ्यासाठी, तसं आता माझ्या सुखातही माझ्या सोबत उभे राहा. मला आशीर्वाद द्या असं वाटतं मला. काय माझं नाव पत्रिकेत घातलं नसतं तरी चाललं असतं. ताई नको काळजी करूस तू. तुझी मनापासून इच्छा आहे ना, मग बाबा नक्की येणार. चला बाई चला,
बस त्याला उशीर होतोय बाई. चला. आई अहो आमच्या मागे घाई केली, तुम्ही कुठे आवरलात? चेंज पण नाही केलं, जा चेंज करून या. देवा. वृंदा तू आवरून ये, मी पण आले बाई. आले. मॅडम मी जरा बघतो. मॅडम जरा वेळ लागेल हो. रिक्षा. अरे ही रिक्षा. ए तू काय घुसली अचानक? एक्सक्यूज मी, हू आर यू? हे इंग्लिशचं गोडं नाचू नको माझ्यासमोर. खाली उतर बाई, खाली उतर. मला उतरायला सांगतेस? मला तुला माहितीये का मी कोण आहे? बाई तुम्ही नाही ओळखलं. खाली उतरायचं. मी कोण आहे? चल उतर. मी उतरणार नाही. ही काय जबरदस्ती आहे? मी रिक्षा थांबवलीये, माझ्यासाठी रिक्षा थांबलेली आहे. ही रिक्षा मी थांबवली. मगाशीच हात दाखवला होता रिक्षावाल्याला, त्याने पुढे येऊन उभं केलं. दॅट्स नॉट माय फॉल्ट. ए नको ना ते इंग्लिशचं नाचवू नको ना आमच्या समोर. सारखं आपलं यास त्यास करतीस. मी तिथं उभी होते, मी आता हात केला रिक्षाला, रिक्षा थांबली, रिक्षा माझ्यासाठी थांबली. मी उतरणार नाही. तुम्ही वेगळी रिक्षा करा. आणि तसंही मला खूप महत्वाचं काम आहे, मला उशीर होतोय. नाही आम्ही रिकाम तिकडे ना इकडे बसलोय. आम्हाला काही महत्वाचं कामच नाही. ए आम्हाला पण कामं असतात, महत्वाची कामं असतात. दिवसभर आम्ही पण मरतो. ओ माय गॉड, सो मिडल क्लास. हे बघा, माझी गाडी अचानक बंद पडली म्हणून मला रिक्षाने यावं लागतंय, नाहीतर मी रिक्षाकडे ढुंकूनही बघत नाही. तुम्ही लोक कसा प्रवास करता याच्या कोणाच ठाऊक. मी फक्त माझ्या गाडीनेच प्रवास करते. अब कर तुझ्याच गाडीतून. मी दाखवते रिक्षातनं कसं करायचं. उतर खाली. बंद पडली ना गाडी, त्याच्यात जाऊन बस. जा धक्का मार आणि जा. व्हॉट रबिश. मी रिक्षात उतरणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. चला चला. थांबा दादा, तुम्ही सांगा. मी असा हात केला होता ना, म्हणजे माझ्यासाठी नाही रिक्षा. मी अच्छा. आता तुम्ही त्यांच्याकडनं बतावून घेणार. ओ माय गॉड. ओके जस्ट पिकअप. लागली इंग्लिश बोलायला. त्याला कशाला घाबरवतीस बाई इंग्लिश बोलू. मी सांगते ना उतर खाली म्हणजे उतर खाली. तुम्ही काय वेडे आहात का? हा, बोलायची पद्धत नाहीये तुम्हाला? मूर्ख कुठल्या. तोंड सांभाळून बोलायचं. तुला काय वाटलं मी फक्त बोलते? मी बोललेल ते करून पण दाखवते. नाशकात ओळख आहे माझी. उद्यापासून तुला एक रिक्षा मिळणार नाही एवढी सोय करू शकते मी. नाही हे जे इंग्लिश बोलून असं नाक उडवतीस ना तू, असं चिती ना. बस मी खूप ऐकून घेतलं तुमचं. मला खूप महत्वाचं काम आहे आणि मला त्याच्यासाठी माझा मूड ऑफ करायचा नाहीये, म्हणून मी उतरते. जा. कधी ना कधीतरी इंगा दाखवीन. बर जा, अभ्यास करून ये. जा गाडीला धक्का द्या बाई कोणीतरी. काय डोक्याला ताप. काय हो, कोण होतं? चक्रम बाय का या. धडा शिकवला चांगला तिला, सरळ केली बाई तिला. अहो पण तुमचा आवाज खूपच वाढला होता. ओके आहात ना तुम्ही? ओके बाई, तिला पुरून उरले तुम्ही पण. बरं, अजिंक्य आणि शमिका कुठे आहेत? अगं ते आत्ताच गेले. मुक्ता आणि वृंदाला पण त्यांच्या बरोबरच पाठवलं. हा बरं झालं. चला आपण पण निघू आता. चला ना बाई, म्हणून तर रिक्षा थांबवली. त्याच्याच अगोदर रिक्षाच मिळत नव्हती. मी थांबवली कशी बशी, तवर ही चक्रमबाई येऊन बसली आतमध्ये. उतरायलाच तयार. मी गाडीचा माज दाखवती बाई. मग काय तुला माझ्या भाषेत समजवलं. समजावलात ना म्हणून तर गेले निघून. मग तुमचं राहिलेलं सामान आणलंस का? हो, हे काय घेतलं? हा चला मग, चला बसा. बसा. दादांना विचार. मग त्यांना माहितीये मीच रिक्षा थांबवली होती बाई.
मग काय तर चला आमच्या घरी चला आता आमच्या घरी. सगळ्यात बेस्ट साडी माझीच आहे. भाऊजी नको नका. पण काही म्हणा, म्हणजे कोणाची साडी किती बेस्ट असली सुंदर तर मीच दिसणार. हो हा हे करेक्ट आहे. सगळ्यात सुंदर आवाज दिसणार. आता सगळ्यात सुंदर दिसणार आहे म्हटल्यावर लग्नात जुळून पण जाऊ दे कुठे ना कुठे. जाऊ दे बाई. त्या दादा चहा घ्यायला होतास. काय सुंदर चहा बनवलाय माझ्या बायकोने. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज माझ्या बायकोने चहा बनवलाय. बायको सुंदर, हीच बातमी माझ्याकडून तुला आणखी 2 साड्या घेऊन टाक. मी ऑलरेडी 3 साड्या घेतल्यात नवरोबा.